त्याला 1902 साली या गडीतून बाहेर काढलं. अच्छा. पूर्वीच्या काळात काय होतं की या गावात बाहेरून या गावाला पूर्ण भित्ती होत्या, हां. मोठे गेट होते. एक मोठं गेट होतं, त्याचं नाव होतं धनज वेस, हां. आणि दुसरी एक होती, याला कारंजा वेस म्हणत होते. हां. आणि रात्रीच्या वेळेस हे सगळे दरवाजे बंद व्हायचे आणि त्याच्या आतमध्ये गाव राहायचं. हां. अशा वेळेस काय होतं की मग बाहेरून जर समजा आक्रमण झालं, अशा वेळेस मग गावातल्या लोकांना बाहेरची मदत कशी मिळवायची, अशा वेळेस त्या मंदिराच्या आतून गुप्त मार्ग होता एक. हां. तर तो गुप्त मार्ग या गावाच्या बाहेरच्या एका विहिरीत निघायचा. हां. त्यातून त्या मार्गातून आतमध्ये प्रवेश केला हां. की मशाला घेऊन तुझ्यासारखे हां. सपोलचे युवक राहायचे, ते आतून जाऊन मग बाहेरची मदत मिळवायची. हां. आणि मग पुन्हा आणखीन तो दर्द उघडायचं. दरवाजाच्या समोर आलेला शत्रूला नामोहरम करून करायचे. काही दिवसाला काय झालं की हा निजामच्या ताब्यात असलेला एरिया असल्यामुळं मग असे नेहमी नेहमी हल्ले व्हायचे. मग काही दिवसांनी असं वाटायला लागलं की मंदिरं पाडणं सुरू झाले, म्हणून मग हे मंदिर सुद्धा पाडलं जाईल, म्हणून हे मंदिर लोकांनी गाडी आणि माती आणून ते पूर्णच्या पूर्ण मंदिर झाकून टाकलं. तेव्हापासून आतमध्ये झाकूनच होतं. त्याला गडीचं स्वरूप आलं. गडीत झाकून असलेलं मंदिर, झाकून आहे मंदिर असं समजून मग काही पिढ्या गेल्याच्या नंतर मग लोकांनी ते जेव्हा तिची माती काढणं सुरू केली, माती काढता काढता सारवायच्यासाठी नेणं, घर बांधणीसाठी नेणं, ती पांढरी माती नेणं सुरू झाली. त्यानंतर ती माती उकरता थोडंसं बांधकामाचा भाग दिसला आणि म्हणून मग लोकांना असं माहीत झालं की आतमध्ये काहीतरी बांधकामाची वास्तू आहे. मग 1902 मध्ये ते मंदिर बाहेर काढल्याच्या नंतर मग ते साफसफाई झाली. साफसफाई झाल्याच्या नंतर त्याला समोरचा एक चांगला मोठा मंडप गावकऱ्यानं वर्गणी करून बांधला, टिनाचं शेड वगैरे बांधला आहे ते, आणि पूर्ण परिसर स्वच्छ केला. छानसं मंदिर आहे. याच्या आता आपण आज जाऊ. हा तो भुयारी मार्गाचा गोटा आहे आणि हे ते शिवलिंग आहे जुनं, जे एकदम प्राचीन आहे. हे पाहू शकता तुम्ही. जो भुयारी मार्ग होता तो पाहिला होता. तर हे सोमेश्वर मंदिरामध्ये आहे, नेरपरसपनमध्ये. नेरपरसपन हे गाव यवतमाळ अमरावती रोडवर आहे आणि या मंदिराचा ॲड्रेस आहे नेरपरसपन, गांधी चौक. याची मी लोकेशन मी कमेंटमध्ये टाकून देईन किंवा शेअर बॉक्स म्हणता येईल, किंवा मला DM करा की लोकेशन म्हणून, तर मी तुम्हाला ह्याची लोकेशन पाठवून देईन. या मंदिरात आल्यावर एकदा हे जागा नक्की बघा. हे शिवालय जवळपास 2 ते 3 हजार वर्ष जुनं आहे असं इथं स्थानिक लोक सांगत होते. असं प्राचीन असे मंदिर पाहण्याची इच्छा असेल तर नेरमध्ये एकदा नक्की या. तर नमस्कार, मी शंदेश्वर. चॅनलला बांधताना लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.